नमस्कार. 11:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज महत्त्वपूर्ण भेट. द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष केंद्रित. ईद उल फित्र निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा. सर्वसामान्यांच्या विकासासाठी, शिक्षण प्रबोधनासाठी झटणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. या खऱ्या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर मात. अजिंक्य रहाणे, शिखर धवनची दमदार भागीदारी. आणि मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात बीड जिल्ह्यात समाधानकारक वृष्टी. नागपुरातही उपस्थिती. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे पाकिस्तान, चीनसह अनेक देशांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा विकास होईल. मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदी यांना आपला खरा मित्र म्हटलं होतं. तसंच त्यांच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊस सज्ज असल्याचंही ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये मोठ्या उद्योगपतींची भेट घेतली. त्यात ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगलसह इतर अनेक कंपन्यांचे विशेष कर्मचारी, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली. भारत हा गुंतवणूकदारांसाठी योग्य देश आहे. आम्ही गुंतवणूक वाढावी यासाठी अनेक आर्थिक बदल केले आहेत. तसंच देशातील भ्रष्टाचार संपवला आहे. देशातील सकारात्मक बदलांमुळे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत असल्याचं मोदी म्हणाले. मोदी यांनी रविवारी भारतीय समुदायातील नागरिकांशी संवाद साधला. आपण प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण गरजेचं असतं. भारतात आम्ही सकारात्मक वातावरण तयार करत असल्याचं ते म्हणाले. अनेक वर्षांनंतर देशात सकारात्मक बदल होत असल्याचं ते म्हणाले. एक दिशा आणि ध्येय ठेवून तंत्रज्ञान आधारित विकासावर भर देत असल्यानं आधुनिक भारत घडवण्याकडे वेगानं वाटचाल होत असल्याचं ते म्हणाले. देशातील अनेक कुटुंबांनी स्वखुशीनं एलपीजी सबसिडी सोडल्याचं सांगत सकारात्मक बदलांकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मागील हेतू जगाला समजला आहे. हे पाऊल अयोग्य असतं तर जगभरातून त्यावर टीका झाली असती. मात्र एकाही देशानं याबाबत एकही प्रश्न विचारला नाही. त्यावरून हा निर्णय योग्य असल्याचं दिसून येतं असं ते म्हणाले. शेतकऱ्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा शिवसेना सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांबरोबर राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकरी संपाची सुरुवात अहमदनगरच्या ज्या पुणतांबा गावातून झाली त्या गावात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. शिवसेनेनं घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं सांगत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून हे महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र त्यासोबतच शेतीतील गुंतवणूक वाढवणं गरजेचं असून गेल्या 3 वर्षापासून शासन या दिशेने प्रयत्न करत आहे. यापुढेही शेती क्षेत्रातील गुंतवणूक कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबई मराठी परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी समृद्ध करायचा असेल तर शेतीतील गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे. गेल्या 3 वर्षात शासनानं सिंचन विहीर, शेततळं आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीतील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे. ही गुंतवणूक अशीच सुरू राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कर्जमाफीचा निर्णय हा धाडसी असून या निर्णयाचा ताण पुढील 3-4 वर्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेवर राहणार आहे. असं असलं तरी शासन तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या तळागाळातल्या माणसांच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज 143वी जयंती.
या द्रष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा। वर्षानुवर्षे रूढी, परंपरा आणि मागासलेपणाच्या जोखडात अडकलेल्या समाजाला प्रबोधनाची नवी दिशा दाखवली ती छत्रपती शाहू महाराजांनी। प्रबोधन पर्वाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेल्या शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराला समाज सुधारणेचा केंद्रबिंदू मानून बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडं खुली केली। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपत शिक्षणापासून समाज स्वावलंबी होईल, राज्यकारभारात त्यांचा सहभाग वाढेल, यामुळे विषमता दूर व्हायला मदत होईल या भूमिकेतूनच शाहू महाराजांनी नव्या क्रांतीची ज्योत पेटवली। मागास गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच इतर सवलती दिल्या, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह बांधली, तर मुलींची फी माफ केली। अस्पृश्यता निवारणासाठी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र बसता यावं असा वटहुकूम काढला। राजर्षी शाहूंनी 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेत मागासलेल्या वर्गांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलं। शेती क्षेत्रातही त्यांनी दाखवलेली प्रयोगशीलता अनुकरणीय आणि अधोरेखित करण्याजोगी आहे। शेतमालाला बाजारपेठ मिळाली तरच समृद्धी येईल हे जाणून महाराजांनी व्यापाऱ्यांना पाचारण केलं आणि त्या काळात बाजारपेठ स्थापन केली। दुष्काळाच्या भीषण संकटात जनता पोळून निघाली असताना अन्नधान्याचा आणि गुरांना चाऱ्याचा पुरवठा करत जुन्या जलस्रोतांच्या डागडुजीला आणि नवे जलप्रकल्प बांधायला प्राधान्य दिलं। भविष्य काळात निर्माण होणाऱ्या अशा संकटांवर मात करण्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे खातं निर्माण करून सार्वजनिक पाटबंधारे धोरणही जाहीर केलं। शाहू महाराजांनी राबवलेली आर्थिक धोरणही तितकीच लक्षवेधी आणि मार्गदर्शक आहेत। उद्योगधंदे आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं त्यांनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या। बहुजनांच्या शैक्षणिक विकासासह जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, औद्योगिक प्रगती, शेती विकासासह धरणं आणि रस्ते बांधणी या क्षेत्रात शाहू महाराजांचं योगदान बहुमूल्य आहे। उपेक्षित आणि वंचितांच्या उत्थानासाठी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं राजसत्तेचा उपयोग केला, म्हणूनच राजर्षी शाहू जनतेचे राजे ठरले। रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे। मानवतेसाठी आणि जागतिक शांततेसाठी या निमित्तानं सामूहिक नमाज पठण केलं जातं। एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्वत्र हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो। ईद निमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। रमजान ईद हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे। माणसामाणसातील स्नेहभाव व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल। या सणाच्या निमित्तानं वंचित आणि उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। मुंबईत सीएसटीमध्ये अंजुमन ए इस्लाम संस्थेतर्फे विशेष नमाजाचं पठण करण्यात आलं। भिवंडीतील रमजान ईदनिमित्त नमाजाचं पठण करण्यात आलं। मुंबई हाजी अलीमध्ये सकाळच्या नमाजासाठी गर्दी झाली होती। यावेळी स्वतःसाठी समृद्धी मागतानाच देशात एकोपा आणि शांती कायम राहावी यासाठी नमाज अदा करण्यात आली। हमारे खासकर हमारे हिंदुस्तान शहर के हिंदुस्तान मुल्क के लिए हमने इसके लिए दुआएं की है कि यहाँ पर इत्मीनान, सुकून, अमन अमान कायम रहे और यहाँ पर एक भाईचारे का माहौल रहे, जिससे तमाम मज़ाहिब के लोग जो है वो मिल करके एक दूसरे के साथ जो है हर जो सेलिब्रेशन जो है, हर त्यौहार जो है वो सेलिब्रेट करें। क्वीन्स ओव्हल पार्क मैदानात भारत वेस्ट इंडिज दरम्यान झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवरती 105 धावांनी विजय मिळवला। पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं खेळाला उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे सामना 43 षटकांचा खेळवण्यात आला। वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली। विराट कोहलीच्या 87 धावा आणि शिखर धवनच्या 63 धावांच्या जोरावर भारतानं 5 गड्यांच्या बदल्यात वेस्ट इंडिजसमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं। या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव सुरुवातीलाच ढेपाळला। निर्धारित 43 षटकात वेस्ट इंडिज संघानं 6 गड्यांच्या बदल्यात फक्त 205 धावा केल्या।
हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज महत्त्वपूर्ण भेट. द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष केंद्रित. ईद उल फित्र निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा. सर्वसामान्यांच्या विकासासाठी, शिक्षण प्रबोधनासाठी झटणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. या खऱ्या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर मात. अजिंक्य रहाणे, शिखर धवनची दमदार भागीदारी. आणि मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात बीड जिल्ह्यात समाधानकारक वृष्टी. नागपुरातही उपस्थिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.